पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी कैलासवासी सिद्धरामप्पा कुचन यांची 63वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली, अध्यक्ष कुचन प्रशाला शालेय समिती, देणगीदार अरविंद कुचन, विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्था, प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कैलासवासी सिद्धरामप्पा कुचन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रशालेचे प्राचार्य युवराज मेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले। प्रास्ताविकातून कुचन प्रशालेला दैदिप्यमान इतिहास आहे। विद्यार्थ्यांनी देखील उज्ज्वल यश संपादन करून कुचन प्रशालेच्या यशात भर घालावी असे सांगून कैलासवासी सिद्धरामप्पा कुचन यांना आदरांजली अर्पण केली। दरवर्षीप्रमाणे कुचन परिवाराकडून प्रशालेत गरजू व होतकरू मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले। याप्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, पर्यवेक्षिका प्रणिता सामल तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रणिता सामल यांनी मानले तर सूत्रसंचालन सहशिक्षिका रुपाली क्षीरसागर यांनी केले। कैलासवासी सिद्धरामप्पा कुचन यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो। या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय गुल्लापल्ली साहेब, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त आदरणीय अरविंद कुचन साहेब, प्रशालेतील पर्यवेक्षिका सामल मॅडम, पर्यवेक्षक जोकारे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख क्षीरसागर मॅडम आणि सर्व विद्यार्थी आपल्या या प्रशालेला जे नाव दिलेलं आहे ते कुचन प्रशाला सिद्धरामप्पा कुचन यांच्या नावे आपल्या त्या काळामध्ये इमारत बांधण्यासाठी 11,000 रुपये दिलेले। आज आपल्याला ते कमी वाटतात आणि त्याचं जे फर्निचर आहे किंवा त्या काळामध्ये चांदीचं